नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळचं आपल्या टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये वाफेवरती कोबीची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। पण त्याआधी तर चला सुरुवात करूया। हा अर्धा किलो कोबी घेतलेला आहे। तर हा आधी आपण चिरून घेऊया। मला एवढा सगळा लागणार नाही आहे, जेवढा लागेल तेवढाच मी घेणार आहे कोबी। तर त्याला असं मधून आधी चिरून घ्यायचं आहे, त्याचे 2 भाग करायचे आहेत। आणि आपण कांदा कसा चिरतो अशा पद्धतीने हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर असा लांबट कोबी चिरायचा असेल तर तसा चिरला तरीसुद्धा चालेल। मला असा बारीक केलेला आवडतो म्हणून मी असा बारीक करून घेते। तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही चिरून घेऊ शकता कोबी। तर याच्यातलं मी पाऊण कोबी घेणार आहे, तेवढा पुरेसा होईल। तर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। तर बघू शकता कसा मी चिरलेला आहे कोबी। आता हा बाकीचा राहिलेला तो पण असाच मी चिरून घेणार आहे। कोबी आपला चिरून झालेला आहे, बघू शकता। आणि ही वाफेवरती भाजी बनवणार आहे मी। तर आधी पाणी टाकून मी कोबी स्वच्छ धुवून घेते। आणि धुवून झाल्याच्या नंतर मी चाळणीमध्ये काढून पाणी नितळायला ठेवणार आहे। फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे, आणि एक टोमॅटो। मिरची तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। आणि वरून टाकायला कोथिंबीर घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की आपण तेल घालूया आधी। तर माझी एक पळी तेल परफेक्ट झालेलं आहे बरोबर। आता तेल गरम झालं की मोहरी टाकते 1 चमचा। मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरं टाकूया, कढीपत्ता, हिंग, मिरची घालते आधी, कारण मिरची चांगली तळून घ्यायची म्हणजे जरा तिखटपणा कमी होतो। म्हणजे आपण भाजी खाताना जरी दाताखाली आली तरी एवढी तिखट लागणार नाही। आता हे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालते। तर परतून घेऊया व्यवस्थित। आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया याच्यामध्ये। आणि कांदाही परतून घ्यायचा आहे। झालेला आहे कांदा परतून आपला। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता चवीप्रमाणे मीठ घालते। आता हे सगळं परतून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत। टोमॅटो आपला मस्त मऊ झालेला आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये हळद घालूया, अर्धा चमचा हळद घातली आहे। ती मिक्स करून घेऊया। तुम्हाला चण्याची डाळ, मुगाची डाळ टाकायची असेल तर ती टाकून तुम्ही ही भाजी बनवू शकता। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला कोबी याच्यामध्ये घालायचा आहे। आणि भाजी तयार झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट कुणी घालतं, ओलं खोबरं घालतं खाऊन। तर ओलं खोबरं खाऊन घातलं तर खूपच भाजी सुंदर लागते। तर आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया, मिक्स करून। मिक्स झालेलं आहे। आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनटं लागतील। तर बघूया आपण भाजी आपली शिजली का। 5 मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलं। पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे भाजीमध्ये।
तर भाजी आपली शिजलेली आहे. जास्त गाळ नाही शिजवायची, अशी अर्धकच्चीच ठेवायची. तर भाजी खायला छान लागते कोबीची. तर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. आता वरून कोथिंबीर घालूया आपण आणि मिक्स करून घेऊया. पोळी चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.